ठाणे मनपा उपायुक्त शंकर पाटोळे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक मुंबई विभागाने अटक केली आहे. शंकर पाटोळे यांच्यासह 3 जणांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली. शंकर पाटोळे यांना ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या सुनावणीनंतर पाटोळे यांचे वकील विशाल भानुशाली यांनी पत्रकारांशी संवाद साधत पाटोळे यांनी कोणतीही रक्कम मागितलेली नाही असे म्हटले. सरकार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयामध्ये तपासाकरता शंकर पाटोळे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. या काळात आरोपीशी आणखी कोणाचा संबंध आहे का, काही खासगी व्यक्तींचा सहभाग आहे का याचा तपास पडताळणी करण्यासाठी ही मागणी केली. न्यायालयाने दिलेली 2 दिवसांची पोलीस कोठडी तपासासाठी अत्यावश्यक आहे. या काळात जामीन मागता येत नाही आणि न्यायालय निर्णय देईपर्यंत जामीन मिळवण्यासाठी पुढील कारवाई करता येणार नाही असे वकील विशाल भानुशाली यांनी सांगितले. शंकर पाटोळे यांनी कोणतीही रक्कम मागितलेली नाही किंवा कोणत्याही रकमेला हात लावलेला नाही. कथित लाच व्यवहाराची घटना महापालिका इमारतीत नव्हे तर इतर ठिकाणी घडली आहे. त्यावेळी ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग उपायुक्त शंकर पाटोळे आपल्या नियमित कामकाजात गुंतलेले होते. मात्र दोन्ही घटनांचा संबंध जोडून चुकीचा आभास निर्माण करण्यात आला आहे. FIR आणि तपास कागदपत्रांवरूनही हे दिसून येते की अटकेच्या वेळी पाटोळे यांनी पैसे स्वीकारले नव्हते. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून तपासांती आरोपीची भूमिका आणि पुरावे स्पष्ट होतील असे वकील विशाल भानुशाली यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.